मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा सहाव्यांदा मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे आणि सगळ्या सोयऱ्यांची जी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलेलं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनादिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतलेली आहे आणि याच भेटीचा फोटो सध्याला सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। नमस्कार, मी योगेश काशीद आणि आपण पाहताय मुंबई तक। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनादिवशी मनोज जरांगे यांचे मोठे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। या भेटेचा फोटो सध्याला सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। ही भेट कशामुळे घेतली, भेटेचं कारण काय, असं एक सध्याला सोशल मीडियावरती हा फोटो व्हायरल होतोय। मात्र साक्षात पिंपरी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बंधू राहत आहेत। मनोज जरांगे पाटलांचं जे बंधू आहेत, मोठे बंधू साक्षात पिंपरी येथे शिंदेफणा नदी काठावरती राहत आहेत। जायकवाडी प्रकल्पातील पाणी शिंदेफणा नदी पात्रात सोडण्यात यावं असा एक लोकलढा उभा केलेला आहे। याच लोकलढ्याची सुरुवात जी आहे ते 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनादिवशी चालू झालेले आहे। मनोज जरांगे पाटलांच्या भावानं छत्रपती संभाजीनगर येथे जरी भेट घेतली असली, या भेटेचं कारण असं आहे की शिंदेफणा नदी पात्रात जायकवाडी प्रकल्पातील पाणी सोडण्यात यावे आणि शेतकऱ्यांचे जे आहे ते अडचणी दूर करण्यात यावी अशी मागणी या पत्रातून केलेली आहे। जायकवाडी प्रकल्पातील उजव्या कालव्यातील पाणी जे आहे ते सोडण्यात यावं अशी मागणी एकंदरीत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शिंदेफणा नदी काठाच्या साईडला मनोज जरांगे पाटलांचं सिरस मार्ग येथे जे आहे ते भावाचं शेत आहे आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर मराठवाडा हा दुष्काळी पट्टा आहे, बीड जिल्हा हा दुष्काळी पट्टा आहे आणि हा वलितामध्ये आणण्यात यावा, बागायती व्हावा यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या भावानं आता उपोषणाचं हत्यार पुकारलेलं आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन सुरू असताना आता मनोज जरांगे पाटलांचे भाऊ आता पुन्हा एकदा आंदोलनामध्ये सक्रिय झालेले आहेत। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना त्यांचे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी शेतकऱ्यांसाठी लढा उभा करण्याचं ठरवलेलं आहे। मात्र मनोज जरांगे पाटलांच्या भावाने जरी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली तरी ती भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी घेतलेली आहे, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी घेतलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना ते भेटलेले आहेत। असं जरी असलं तरी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांचेच भाऊ म्हणजे भाऊसाहेब रावसाहेब जरांगे हे त्यांचे मोठे बंधू आहेत, ते साक्षात पिंपरी येथे राहतात। बीड तालुक्यातील एक गाव आहे आणि ते त्यांची इथे शेत जमीन आहे आणि शेतकऱ्यांसाठी वलितासाठी जमीन यावी, बागायती जमीन व्हावी आणि शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सुटाव्यात म्हणून मनोज जरांगे पाटलांचे भाऊ जे आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की जायकवाडी प्रकल्पातील पाणी शिंदेफणा नदी पात्रात सोडून कायमचा प्रश्न पाण्याचा मिटवा अशी मागणी केलेली आहे। मात्र असं जरी असलं तरी मुख्यमंत्री यांना भेटल्यानंतर पोलिसांकडून मनोज जरांगे पाटलांच्या भावांना म्हणजे भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांना मादळमय पोलिसांकडून 168 प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे। आपली मागणी तात्काळ पूर्ण करण्यात येईल, कुठल्या पद्धतीचं आपल्याला उपोषण करण्याची गरज नाही किंवा आंदोलन करण्याची गरज नाही, सरकार आपल्या पाठीशी खंबीर आहे किंवा आपल्या उपोषणाची आणि आंदोलनाची सरकारने दखल घेतलेली आहे किंवा आपल्या निवेदनाची दखल घेतलेली आहे, तुम्ही उपोषण करू नका अशी या नोटीसमध्ये त्यांना नोटीस देऊन त्यांना समज देण्यात आलेली आहे। असं जरी असलं तरी मनोज जरांगे पाटलांचे एकीकडे मराठा समाजासाठी असलेलं आंदोलन आणि दुसरीकडे त्यांचेच भाऊ भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली मोहीम, एकंदरीत सरकार त्यांच्या मागणीकडे कसं बघतंय, निवेदन दिलेलं सरकारकडून मागणी पूर्ण होती की मनोज जरांगे पाटलांसारखंच पुन्हा एकदा भाऊसाहेब रावसाहेब जरांगे आंदोलन करतात, हेच पाहणं महत्वाचं असणार आहे। मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड।